शहरातील उत्तर सदर बाजार मुर्गी नाला येथे राहणाऱ्या अय्यूब सय्यद वय 50 याच्याकडे सोने जास्त आहे, ते चोरी करून घेऊन जायचे, यासाठी त्याला बेशुद्ध करण्याचा डाव रचला। आफताब शेख याने छातीवर बुक्की मारली, त्यावेळी अय्यूब शेख हा ओरडला। घाबरून दोन संशयित आरोपींनी त्याचे तोंड व गळा दाबल्याने अय्यूब बेशुद्ध पडले असेल, म्हणून आरोपींनी त्याच्या तोंडावर उशी ठेवून अंगावर पांघरून घातले। घरातील 450 ग्राम सोने व 50,000 रोख रक्कम व दुचाकी घेऊन पोबारा केला। मात्र हे सोने बनावट असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 3 संशयित आरोपींना अटक केली। युवराज कांबळे वय 21, आफताब शेख वय 24, वैभव पनगुले सर्व राहणार लातूर अशी त्यांची नावे आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडे तपास केला असून पोलीस यंत्रणा लातूरला सोमवारी 29 डिसेंबर गेली होती। संशयित आरोपींनी सांगितलेल्या नुसार पैसे, दागिने व दुचाकी ताब्यात घेतली। आफताब शेख व अय्यूब या दोघांची तोंड ओळख होती। ही घटना घडण्याच्या अगोदर आफताब हा 2 वेळा अय्यूबच्या घरी आला होता। तिसऱ्यांदा घरी तो सोने व पैसे लुटण्याच्या इराद्याने आला, कारण त्याच्याकडे सोने व पैसे आहेत व तो रात्री दारू पितो याची माहिती त्याच्याकडे होती। त्यावरून आफताब याने युवराज व वैभवच्या मदतीने सोने लुटण्याचा डाव रचला। लातूरमधून तिघेजण एकाच दुचाकीवरून सोलापूर शहरात आले होते। अय्यूब याच्या घरी गेले, त्या ठिकाणी त्यांची पार्टी झाली। त्याच दरम्यान संशयित आरोपी आफताब याने अय्यूब यास जोरदार बुकी मारली, यामुळे अय्यूब जोरदार किंचाळू लागला। घाबरलेल्या युवराज व वैभव या दोघांनी त्याचा गळा व तोंड दाबले, यामध्ये अय्यूब याचा मृत्यू झाला। संशयितांनी त्याच्या तोंडावर उशी ठेवून अंगावर पांघरून घातले। त्यांनी घरातील 50,000हून अधिक रोख रक्कम, 450 ग्राम सोन्यासारखे दिसणारे दागिने घेऊन निघून गेले होते। मात्र याच बनावट सोन्यामुळे नाहक अय्यूब या तृतीयपंथीयाचा खून झाला। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।